मित्रांनो, 1980चा एक काळ होता. त्यावेळी लोकांकडे पैसे खूप कमी असायचे, पण आयुष्यात सुखशांती भरभरून असायची. साधनं खूप कमी होती, पण समाधान भरगच्च असायचं. त्यावेळी ना मोबाईल होते, ना इंटरनेट होतं. क्वचित कोणाच्या तरी घरी टीव्ही किंवा रेडिओ असायचं. या व्हिडिओमध्ये आपण 1980चा काळ बघणार आहोत. ते दिवस तुम्हाला आठवतील, ते पाहून तुम्ही सांगाल किती भारी होते ते दिवस. मित्रांनो, आजकालचे सलून खूप पॉश आणि मॉडर्न आहेत. पण 1980चे सलून्स असे होते की नाही त्यात पंखा असायचा ना त्यांच्याकडे खूप साऱ्या क्रीम्स असायच्या. त्या दुकानांना लाकडी दरवाजे असायचे. मित्रांनो, लायबॉय साबण आज पण दुकानात भेटतो, पण त्यावेळी जो साबण आपण वापरायचो त्याचा सुगंधच वेगळा असायचा. तो सुगंध आता भेटत नाही. त्यावेळी लोकांकडे खूप कमी पैसे असायचे, त्यामुळे आपल्या मुलांना खेळणी पण देऊ शकत नव्हते. त्यामुळे आपणच लाकडाची गाडी बनवायची, त्याला तुटलेल्या चपला, भंगारमधील चाकं घेऊन गाडी बनवण्यात वेगळीच मज्जा असायची. मित्रांनो, दिवाळी आली की आपल्या हातामध्ये नटबोल्ट, त्यामध्ये टिकली पॅक करून आपटली की बॉम्बचा फील यायचा. आजच्या मुलांना टूथ पावडर माहिती नसेल, पण त्यावेळी टूथ पावडर आणि डाबर लाल दंतमंजन असायचं. ते घासलं की हात तोंड सगळंच लाल व्हायचं. मित्रांनो, त्यावेळी जेव्हा पण काही कार्यक्रम किंवा पार्टी असायची, त्यावेळी लालटेन दिव्याचा वापर केला जायचा. त्याचा उजेड खूप असायचा, पण त्याचा बल्ब जास्त करून फुटायचा. आज तुम्हाला हे खेळणं बघायला भेटायचं नाही, पण यात्रेत हे खेळणं खूप चालायचं. बहुतेक मुलं हेच खेळणे घ्यायचे. भावांनो, ही गाडी बघितल्यावर तुम्हाला तुमचे मित्र आठवते. आपण मित्रांसोबत याचा सगळ्या गावातून चक्कर मारायचो. मित्रांनो, ही गेम तुम्ही नक्कीच खेळली असेल. हे सगळे मनी गोलात घ्यायला तासनतास जायचे, पण ती मज्जाच भारी होती. भावांनो, दिवाळीला आणलेली पंती आठवते का? तिला आपण दगडाने ठेचून प्लेन करायचो. मध्ये तिला खिळ्यांनी होल करायचो. त्यात काची दोरा ओवला की भिंगरी झाली तयार. मग काय ती 200च्या स्पीडने फिरायची. हे खेळणं खूप लोकांचं फेवरेट असायचं. मित्रांनो, हे मातीचं भांडं आहे. हे सगळ्यांच्या घरी असायचं. यात लोक ज्वारी, गहू साठवून ठेवण्यासाठी वापर करायचे, पण ते आता बघायलाच भेटत नाही. मित्रांनो, त्यावेळी मोबाईल नव्हता, त्यामुळे सगळे मिळून खूप गप्पा गोष्टी करायचे. आजकालच्या मुला-मुलींना सिरियल आणि ब्लॉग मधून वेळच भेटत नाही. ते कधी गप्पा गोष्टी करणार? मित्रांनो, त्यावेळी गावामध्ये सायकलवर आईस्क्रीम वाला यायचा. त्या आईस्क्रीमची जी मज्जा होती ना, ती आता कितीही महाग आईस्क्रीम मध्ये येत नाही. मित्रांनो, आजकाल जीपे, फोन पे मुळे सुट्टे पैसेच बघायला भेटत नाही, पण त्यावेळी हे शिक्के चालायचे. भावांनो, त्यावेळी लेमन गोळी खूप चालायची. ती खाल्ली की तोंड गोड आणि लाल व्हायचं आणि खूप स्वस्त भेटायची. भावांनो, ही वॉटर गेम तर तुम्ही नक्कीच खेळली असेल. त्या दांडीमध्ये रिंग अडकावायची, बटन प्रेस करून पाण्यामध्ये रिंगचा बॅलन्स करायचा. भावांनो, हे आठवते का? आमच्याकडे याला लांडगा बोलतात. शेतात गेले की हे कपड्यांना लागायचं आणि आपण मज्जा मस्ती म्हणून ते एकमेकांच्या केसाला अडकवायचो. मित्रांनो, हे काजळ बनवण्याचा जुन्या काळातलं जुगाड आहे. त्यात आपल्या आज्या काजळ बनवायच्या. मित्रांनो, त्यावेळेचा घरावरचा टीव्हीचा अँटिना आठवतोय का? त्याला आपण इकडे तिकडे करून टीव्हीला सिग्नल भेटावं म्हणून ऍडजस्ट करायचो. भावांनो, ही बॅटरी बघा. यात लाईट असायची, रेडिओ असायचा, टेप असायचा. त्यात आपण गाणे ऐकायचो. मित्रांनो, आठवतंय का? ही बॅटरी आपल्या हातात आली की आपण त्याच्यावर बोट ठेवायचो. का ठेवायचो हे अजूनही आपल्याला माहित नाही, पण मज्जा वाटायची. त्यावेळेस शाळेत खूप जण पुस्तकामध्ये मोराचा पंख ठेवायचे. असं बोललं जायचं की त्यामुळे विद्या भेटायची, पण हे किती खरं आहे ते माहित नाही, पण आपण ठेवायचो. मित्रांनो, त्यावेळी जुने सायकलचे टायर आपण एका काठीने सगळ्या गावात फिरवायचो. आणि दिवाळीचे दिवस कोण विसरतो? त्यावेळी आपल्याला घरचे पत्र्याची बंदूक घेऊन द्यायचे. मग काय, आपली दिवाळी फुल जोशात चालायची. आपल्या मित्रांसोबत आपण चोर पोलीस खेळायचो. त्यावेळी गाणी ऐकण्यासाठी असे कॅसेट्स वापरले जायचे. ज्यांच्याकडे टेप आहे ते हे कॅसेट्स वापरायचे आणि तेच कॅसेट्स खराब झाले की आपण शेतात पक्ष्यांना घाबरवण्यासाठी त्याची रील वापरायचो. तर मित्रांनो, 1980चा काळ कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भारी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या मराठी जोश कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.